नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। संपूर्ण राज्यातील महापालिकांचे निकाल स्पष्ट होऊ लागलेत। निकाल झपाट्याने गतीने पुढे येऊ लागलेत। कोल्हापुरात सुद्धा निकाल एका पाठोपाठ येऊ लागलेले आहेत। कोल्हापूरच्या दृष्टीनं मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील या दोघा कट्टर राजकीय वैऱ्यांची सत्व परीक्षा होती असंच म्हणावं लागेल। आणि यात सतेज पाटील म्हणजे बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक किमान त्यांचे वार्ड शाबूत राखण्यात यशस्वी झालेले आहेत। सतेज पाटील यांचं होम पिच म्हणजे कसबा बावडा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामध्ये अर्थातच सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पवार आणि सचिन चौगुले यांचा समावेश आहे। तर मुन्ना महाडिक यांचं होम पिच म्हणजे रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 3 यातील मुन्ना महाडिक म्हणजेच महायुतीचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामध्ये प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक आणि विजेंद्र माने यांचा समावेश आहे। ह्या दोघांनी आपल्या गल्ल्या शाबूत राखल्या असल्या तरी महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बंटी पाटलांना मात्र जोर का झटका बसलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण कोल्हापुरात सर्वात प्रतिष्ठेची लढत मानली जात होती शारंगधर देशमुख विरुद्ध राहुल माने। राहुल माने हे मूळचे काँग्रेसचेच, बंटी पाटील यांचेच कार्यकर्ते। शारंगधर देशमुख सुद्धा काँग्रेसचेच। सुरुवातीपासून बंटी पाटलांचा उजवा हात आणि थिंक टँक मध्ये महत्त्वाचं व्यक्तिमत्व असणारे शारंगधर देशमुख यांनी ऐनवेळी बंटी पाटलांना सोडलं आणि शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून त्याचवेळी त्यांनी खरं बंटी पाटलांना झटका दिला होता। पण आज महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारली, राहुल मानेंना पराभूत करून शारंगधर देशमुख जिंकलेले आहेत। त्यामुळं बंटी पाटलांच्या दृष्टीनं हा जोर का झटका मानला जातोय। एकूणच राजकीय क्षेत्रात शारंगधर देशमुख यांनी आपलं वजन सिद्ध केल्याचं दिसून येत आहे। ते सुद्धा पारंपरिक काँग्रेसचे असताना सुद्धा ऐनवेळी शिंदे सेनेत गेले आणि त्यांनी राहुल माने यांच्यावर विजय प्राप्त केला आहे। कोल्हापूरच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे। पाहू अजून निकाल येत आहेत, कोण कोण विजय होणार आहे, कोणाकोणाला झटका बसणार आहे आणि कोण कोण विजयाच्या उत्सवात सामील होणार आहेत हे आपण पाहणार आहोत। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।